राज्यातल्या जनतेच्या चिंतेत भर टाकणारी आहे बातमी पावसासंदर्भातली आहे। पावसाच्या टाइमटेबल प्रमाणे पुढच्या काही दिवसात पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे तसा अंदाज आहे। पण यंदाचा पाऊस हा महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरू शकतो किंवा महाराष्ट्राचं टेन्शन वाढवू शकतो। सध्या राज्यातली परिस्थिती काय तर राज्यातील इंधन टंचाई यामुळे जनतेची होरपळ सुरू असताना दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे आणि आता राज्यावरती या मान्सूनच्या स्वरूपानं किंवा अल निनोच्या स्वरूपानं नवीन वादळ घोंगावू लागलंय। आगामी काळातल्या एल निनोचं संकट राज्यासाठी मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे, कारण यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे यंदाचा पावसाळा आणि पुढचा उन्हाळा दोन्ही अतिशय कठीण आणि खडतर ठरतील अशी शक्यता वर्तवली जाते। आधीच दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भासाठी ही परिस्थिती म्हणजे दुष्काळात 13वा महिना ठरण्याचा अंदाज आहे। सरासरीच्या 88% पावसाची शक्यता वर्तवली गेल्यामुळे पाऊस ओढ देणार हे निश्चित आहे। त्यामुळे बळीराजा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडचं पाणी पळणार हे नक्की मानलं जात आहे। दरम्यान संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवरती केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची सुद्धा माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये शेतीसाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी बँकांना निर्देश दिले गेले आहेत। सोबतच कृषीच्या खरीप हंगामापूर्वीची तयारीची एक बैठक पार पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली। या वर्षीचा खरीप हंगाम आहे, याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं तेच 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे। विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। बघा, अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल, कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो। म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो। म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो। पाण्याचा महत्तम किंवा ऑप्टिमम उपयोग आपल्याला कसा करता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल। पाणी कमी आहे असं समजून आपलं पिकांचं सायकल हे आपल्याला कसं नीट करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे। अर्थात जिथे विहिरींना पाणी आहे तिथे आपण वीज जी आहे ती उपलब्ध करून देतो आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी समजा पावसात खंड पडला तर आपल्याला जी काही पिकं आहेत ती वाचवता येतील। सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे। त्यामुळे यंदाच्या मान्सूनवरती एल निनोचं सावट आहे आणि त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। यंदा दुष्काळाचं सावट या एल निनोमुळे असू शकतं का त्याचा सुद्धा आपण आढावा घेऊया। महाराष्ट्रामध्ये यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हा व्यक्त होतोय। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आधीच उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यातच प्रत्येकाला प्रतीक्षा आहे की पाऊस कधी येणार। परंतु पाऊस जरी आला तरी पाऊस चिंता वाढवण्याची शक्यता आहे। सरासरीच्या केवळ 88% पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। यामुळे नेमकं काय होऊ शकतं तर पावसाच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे जर का आज पाऊस पडला तर उद्या परवा पाऊस पडेल अशी शक्यता कमी असते। 2 पावसांमध्ये मोठं अंतर येण्याची शक्यता आहे। एल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एल निनोचा परिणाम हा वेगळा जाणवण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात खास करून याच एल निनोची तीव्रता ही अधिक असू शकते असा अंदाज सध्या व्यक्त होतोय। तर उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये सुद्धा
एल निनोची तीव्रता प्रखर असण्याचा अंदाज आहे. एकाच जिल्ह्यामध्ये या एल निनोमुळे काय होईल, तर एकाच जिल्ह्यात काही भागात पाऊस पडेल तर काही भाग कोरडा सुद्धा राहू शकतो. अशा सगळ्या पॉसिबिलिटीज किंवा अशा सगळ्या शक्यता सध्या वर्तवल्या जातात. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यानुसार पावसाची एकंदरीत परिस्थिती, पावसाचे जे 4 प्रमुख महिने आपल्याकडे मानले जातात त्या 4 महिन्यात कसा पाऊस पडू शकतो, त्याची आकडेवारी काय असू शकते त्याबद्दलची माहिती दिली. आपण जाणून घेऊयात की जून ते सप्टेंबर दरम्यान कशा पावसाची शक्यता आहे. जूनपेक्षा जुलै महिन्यात कमी पावसाचा अंदाज आहे. जुलैमध्ये आधीच कमी पाऊस पडणार आहे आणि त्याहीपेक्षा कमी पाऊस ऑगस्टमध्ये पडू शकतो असा अंदाज व्यक्त होतोय. तर ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबरमध्ये त्याहून कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते. तर साधारणतः किती पाऊस हा सर्वसामान्य पाऊस मानला जातो आणि त्या एल निनोमुळे फक्त 88% पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्या अंदाजानुसार महाराष्ट्रातलं चित्र नेमकं कसं असू शकतं हेही आपण जाणून घेऊया. साधारणतः 96 ते 104% या दरम्यान पाऊस पडला तर तो साधारण सामान्य पाऊस मानला जातो. सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे असं केव्हा मानलं जातं, तर जेव्हा पाऊस 104 ते 110% बरसतो तेव्हा तो सरासरीपेक्षा जास्त असतो. पण 90% कमी पाऊस पडला तर तो सरासरीपेक्षा कमी धरला जातो आणि यंदा तर महाराष्ट्रात केवळ 88% पावसाची शक्यता व्यक्त होती आहे. आणि या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला तो शेतकऱ्यांच्या समोर की पेरण्या कशा करायच्या, पेरण्या कधी करायच्या आणि ही सगळी शाश्वती नसताना दुसरीकडे कर्जमाफीचं काय होणार या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत. पण शेतकरी कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन केल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे एक. दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. पण पावसावरती जर एल निनोचं सावट आहे, पाऊस केवळ 88% पडेल असा अंदाज व्यक्त होतोय, तर या परिस्थितीमध्ये पेरण्या कधी करायच्या, कशा करायच्या, केव्हा करायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कृषी विभागानं शेतकऱ्यांना मदत केली आहे. जोवर पुरेसा पाऊस पडत नाही तोवर पेरण्या करू नका असा सल्ला कृषी खात्याकडनं दिला जातोय. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती पुरेसा पाऊस झाल्याशिवाय म्हणजेच 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कोरडवाहू क्षेत्रावरती पेरणी करू नये. तसेच ज्या शेतकऱ्यांना शेत बागायत आहे, पाण्याचा स्रोत आहे अशा शेतकऱ्यांनी ड्रीपशिवाय यावर्षी पेरणी करू नये असं प्रथम नोंदवण्यात येते. कापूस या पिकासाठी या कृषी विद्यापीठाकडून 1 जून नंतर कापसाची पेरणी करावी अशा सूचना आहेत. 1 जून पूर्वी पेरणी केल्यास मोठ्या प्रमाणावर त्या सदर पिकावरती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो.